Welcome student, today is e-learning section of standard 9th science. In this section we are going to see the chapter first, whose name is laws of motion. So let's start the topic. Before starting our topic, please subscribe our channel bell to get videos notification. So let's start the topic. Firstly, we are going to see about the motion of an object. तर पहिलं तर आपण मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे काय पॉइंट आहे. कॅन यू टेल विच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल कॅन यू सेन्स मोशन. तुम्हाला खालीलपैकी दिलेल्या कोणत्या मुद्द्यांमध्ये मोशन पाहायला मिळते किंवा कोणत्या मुद्द्यांमध्ये पॉइंटमध्ये मोशन पाहायला मिळणार नाही. 4 एक्झाम्पल देतोय. त्यातलं पहिलं, द फ्लाइट ऑफ बर्ड. द फ्लाइट ऑफ बर्ड. मग पक्षी उडतायत ना, मग ते मोशन मध्ये आहेत का, तर त्याचं उत्तर आहे यस, दे आर इन मोशन. सेकंड, स्टेशनरी ट्रेन. उभी असणारी आगगाडी आहे ना इथं, ही उभी असणारी आगगाडी ट्रेन. इज इट इन मोशन? नो, इट्स नॉट इन अ मोशन. नेक्स्ट वन, लीव्स फ्लाइंग. काय दिसतंय? हो, लीव्स. बरोबर आहे ना, लीव्स फ्लाइंग थ्रू एअर. या लीव्स काय होत आहेत, एअर मधून फ्लाय होत आहेत. अ स्टोन लेइंग ऑन अ हिल. आहे, सॉरी पडत नाहीये, दगड काय आहे इथं जो दिलाय तो काय झालेला आहे, स्टेशनरी, थांबलेल्या स्थितीमध्ये. मग सांगा, उडणारे जे काही हवेमार्फत उडणारे पान आहेत यांच्यामध्ये मोशन आहे, मात्र थांबलेला जो काही दगड आहे किंवा डोंगरावर असणारा दगड आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोशन पाहायला मिळेल का, तर मिळणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोशन काय आहे त्याबद्दल थोडंसं लक्षात आलेलं आहे. तर वी सी द मोशन ऑफ सेव्हरल ऑब्जेक्ट एव्हरी डे. आपण रोजच्या व्यवहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन पाहत असतो. समटाइम वी कॅन नॉट सी द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट डायरेक्टली. कधी कधी ती मोशन आपण डायरेक्टली पाहू शकत नाहीत. काही मोशन आपल्याला पाहायला मिळतात तर काही आपण मोशन पाहू शकत नाहीत. एक्झाम्पल, as in the case of breeze, you can list the other example of motion beside those given here. मग काही एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय कळतं, we see the motion of several objects every day. Sometimes we cannot see the motion of an object directly. वेगवेगळ्या वस्तूंच्या मोशन आपण पाहत असतो. काही मोशन आपण पाहू शकतो तर काही मोशनला आपण पाहू शकत नाही. एक्झाम्पल, द ब्रीज. ब्रीज म्हणजे काय, हवेची झुळूक. तिची मोशन दिसते का, तर नाही दिसत. यू कॅन लिस्ट द अदर एक्झाम्पल ऑफ मोशन बिसाइड द गिवन हियर. या आता जे मी 4 एक्झाम्पल पाहिले त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही एक्झाम्पल आठवत असतील तर ते काय करा, मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका. मग मी तुम्हाला सांगेल ते तुम्ही दिलेले एक्झाम्पल काय आहे, योग्य आहेत किंवा नाही. तर नेक्स्ट पॉइंट पाहूया, थिंक ऑन इट. You can traveling in bus in a person sitting next to you in a motion. तुम्ही बस मध्ये बसलात आणि तुमच्या शेजारी असणारा व्यक्ती काय आहे, तो सुद्धा तुमच्या साईडलाच बसलेला आहे का, तर सांगा तो मोशन मध्ये आहे का. जर तुम्ही मोशन मध्ये आहात तर तो सुद्धा मोशन मध्ये आहे. What do you take in consideration to decide if object is moving or not. मग एखादी वस्तू मोशन मध्ये आहे किंवा नाही हे जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल किंवा सांगायचं असेल तर तुम्ही कोणती गोष्टीचा आधार घेऊन सांगू शकतात की ती वस्तू मोशन मध्ये आहे. तर गेल्या वर्षी आपण इयत्ता 6वी मध्ये पाहिलं, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. वस्तूची सतत होणारी हालचालीला मोशन असे म्हणतात. आलं लक्षात, वस्तूची होणारी जी काही सततची हालचाल असते तिला काय म्हणतात, मोशन असे म्हणतात. तर यू हॅव लर्न दॅट मोशन इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. आपण गेल्या इयत्तेत शिकले
मोशन ही रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे, जी अशी प्रमाणात आहे, म्हणजे एक वस्तूच्या प्रमाणामध्ये ती आहे. उदाहरणार्थ मी उभा आहे, माझ्या साईडनं एक व्यक्ती जातोय, तर त्याची मोशन कशी आहे, तो मोशनमध्ये आहे. मी उभा आहे तर मी मोशनमध्ये नाही. मीही चालतोय, तो मात्र जास्त गतीने चालतोय, मात्र त्यावेळेस माझी मोशन कमी आणि त्याची मोशन कशी आहे, जास्त आहे. ही रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. इफ पर्सन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. मग सभोवतालच्या स्थितीनुसार एखादी वस्तू जर जागा बदलत असेल त्याला मोशन असे म्हणता येईल. उदाहरणार्थ मी जागेवर उभा आहे, एखादा व्यक्ती जातोय, म्हणजे तो कसा आहे, माझ्या म्हणण्यानुसार तो मोशनमध्ये आहे. त्याच्या हिशोबानं मी कसा आहे, मोशनमध्ये नाही. अदरवाइज इट इज सेड टू बी रेस्ट. जर वस्तू हालत नसेल तर, जर एखादी वस्तू हालत नसेल तर त्यावेळेस त्या वस्तूला आपण म्हणू शकतो ती मोशनमध्ये नाही. तर नेक्स्ट पाहूया डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. तर द नेक्स्ट पॉइंट इज द displacement and the distance. Now let's try this. Measure the distance between point A and point B. या ठिकाणी तुम्हाला पॉइंट A आणि पॉइंट B दाखवलेले आहेत. या दोन्ही दरम्यानचं आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स मोजायचं आहे. कसं मोजायचं आहे, इन डिफरंट वेज ॲज शोन इन फिगर 1.1a. 1.1a ही फिगर आहे. या फिगरमध्ये जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आता त्याचं मोजून पाहायचं आहे. जसं की AB एक पद्धत आहे, तर या A कडून निघायचं, अशा प्रकारे कुठं पोचायचं, B कडे पोचायचं. दुसरी प्रकार आहे A कडून निघायचं, अशा पद्धतीने कुठं पोचणार, B पर्यंत पोचणार. तिसरा पण एक प्रकार आहे, डायरेक्ट A कडून काय होणार, आपण B कडे पोहोचणार. मग अशा 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय होऊ शकतो, A कडून B कडे पोहोचू शकतो. दुसरी ट्राय दिस पाहूया. नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड व्हाय. मग या ठिकाणी आपल्याला जी काय डॉटेड लाईन दिलेली आहे, या डॉटेड लाईननं मोजलेलं डिस्टन्स बरोबर आहे का, या गुलाबी लाईननं काढलेलं किंवा जी काही ब्ल्यू लाईन आहे, या ब्ल्यू लाईननं काढलेलं बरोबर आहे. तर AB ही जी काही डॉटेड लाईन आहे, या डॉटेड म्हणजे ज्या रेड लाईननं मी काढले ते मोजलेलं डिस्टन्स कसं आहे, बरोबर आहे. आता कसं बरोबर आहे ते आपण आता पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे फिगर B. तर थिंक अबाउट इट, जरासा विचार करा. शीतल वेंट टू हर फ्रेंड संगीताज हाऊस ऑन हर वे टू स्कूल. शीतल काय होत आहे, संगीताकडे जात आहे. ही शीतलचं घर आहे आणि ती कुठं जात आहे, संगीताकडे जाऊन काय करते, हर वे टू स्कूल इन फिगर 1.1b. दुसरं B, प्रशांत वेंट स्ट्रेट फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत काय होतोय, सरळ कुठं जाणार आहे, त्याच्या स्कूलकडे जाणार आहे. प्रशांत कुठं निघाला आहे, हे स्कूल आहे, प्रशांत सरळ जात आहे त्याच्या स्कूलकडे. मग आता शीतल काय होत आहे, आधी संगीताकडे आणि मग स्कूलपर्यंत ती पोहोचत आहे. तर मग हू विल टेक लेस टाईम टू रीच टू द स्कूल अँड वाय. मग कुणाला स्कूलपर्यंत जायला लागणारा टाईम कमी असेल, बरोबर आहे, तर कुणाला, प्रशांत काय होईल, लवकरात लवकर कुठं होईल, जाईल. तर संगीताला, शीतलला काय होईल, थोडासा जास्त टाईम लागेल का. तर हे किती झालं, ओनली 1300 मीटर, म्हणजे 500 मीटर त्यांना काय होणार आहे, जास्त अंतर जावे लागणार आहे. आलं लक्षात. मग इन अबाव एक्झाम्पल इज देअर डिफरन्स बिटवीन द ॲक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. मग या ठिकाणी जे काही ॲक्च्युअल डिस्टन्स आहे ते किती आहे, 1300 आहे. तर जे काय डिस्टन्स गेलेलं आहे ते किती आहे, 1700 मीटर.
म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स तर सेम आहे, मात्र जे काही जाण्या येण्यासाठी असणारं जे काही अंतर आहे ते मात्र कसं आहे, कमी जास्त भरताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे यावरून आपल्याला 2 कन्सेप्ट आता शिकायचे आहेत आणि त्यातली पहिली कन्सेप्ट आहे डिस्टन्स. Distance is the length of actual path traveled by an object in motion while going from one point to another. Distance म्हणजे काय आहे, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे जायचं आहे आणि जे ॲक्च्युअली तो रस्ता काय केला जात आहे, पाथनं काय केलं जात आहे, ट्रॅव्हल केलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला शीतलचं घर आहे, तर शीतल काय होत आहे, अगोदर संगीताकडे आणि मग स्कूलकडे. मात्र या ठिकाणी हे झालं जेवढं ती अंतर गेली आहे, म्हणजे हे 500 प्लस हे 1200, हे ॲक्च्युअल डिस्टन्स जेवढं ती गेलेली आहे ते म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे. मात्र जो काही संगीताचा भाऊ प्रशांत आहे तो कसा गेलेला आहे, स्ट्रेट लाईनमध्ये गेला आहे. तर आता आपल्याला पाहायचं आहे, whereas displacement means the minimum distance between starting point and finishing point. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे, हा झाला स्टार्टिंग पॉईंट आणि हा झाला फिनिशिंग पॉईंट. द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड द फिनिशिंग पॉईंट दॅट इज द 1300 मीटर. दॅट इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे 2 टोकांमध्ये असणारं कमीत कमी अंतर म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट होय. 2 टोकामध्ये असणारं कमीत कमी अंतराला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट असे म्हणतात. तर जेवढं काही अंतर चाललं जातं किंवा गेलं जातं ते अंतर म्हणजे असतं डिस्टन्स. मिनिमम डिस्टन्स जे असतं, कमीत कमी अंतर डिस्प्लेसमेंट, आणि ॲक्च्युअल जो काय आपण पाथ जातो त्याला म्हणतात डिस्टन्स. म्हणजे याला म्हणतात अंतर आणि विस्थापन. आलं लक्षात. यूज युअर ब्रेन पावर. एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स around the edge of circular field having a radius of 100 meter as shown in figure 1.2. 1.2 फिगरमध्ये आपल्याला दाखवल्याप्रमाणे 1.2a ही फिगर आहे ती समोर दिसते इथे. If she starting from point A and take one round, how much distance has she walked and what is her displacement? जर ती काय होत आहे, त्या सर्क्युलर पाथवर चालत आहे, या सर्क्युलर पाथवर काय होत आहे, ती अशी चालत आहे. तर if she start from point A and take one round, how much distance she walk and what is her displacement? समजा ती या A पॉईंटपासून निघली, असा पूर्ण राऊंड मारला आणि पुन्हा काय झाली, A पॉईंटला आली, तर तिचं जे काही डिस्टन्स आहे ते मात्र झालं 100 मीटर. किती झालं, 100. परंतु डिस्प्लेसमेंट काय झालं आहे, कारण की स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट तिचं एच आहे. स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट तोच असल्यामुळे त्या दोन्हीमध्ये मिनिमम डिस्टन्स काय आहे, 0. म्हणून तिचं डिस्प्लेसमेंट किती आहे, 0 आहे. आलं लक्षात. दुसरं, इफ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट P goes to point Q, see figure 1.2b, and then return to point P as shown in this point P, how much distance has it traveled, what is its displacement? मग सांगायचं आहे आपल्याला आता. तर ही P पॉईंटकडून गेलेली आहे, Q पॉईंटकडे जाते म्हणते, आणि Q कडून पुन्हा काय होते, P पॉईंटकडे येते, आणि त्याचं डिस्टन्स इथं दाखवलेलं आहे 360 मीटर. म्हणजे एकदा गेली हे 360 आणि पुन्हा वापस आली 360, म्हणजे ह्याचं टोटल डिस्टन्स 36 दुने 72 म्हणजे 720 720 मीटर हे झालं त्याचं डिस्टन्स. मात्र डिस्प्लेसमेंट काय आहे, इथंही 0 आहे. कसं आहे, 0. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक लक्षात आला असावा. इवन
इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज झिरो, जर एखाद्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट झिरो असलं तरी द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय इट मे बी नॉट झिरो, म्हणजे त्या वस्तूनं जी काय टोटल डिस्टन्स कॅरी केलेलं आहे, गेलेली आहे, ते मात्र झिरो असेलच असं नाही. आणि हे वाक्य पाठच करायचं आहे, लक्षात ठेवा. इफ द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज झिरो द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय इट मे नॉट बी झिरो. आलं लक्षात? तर यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट पॉईंट, स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीड अँड वेलॉसिटी. व्हॉट आर द वेक्टर अँड स्केलर. वेक्टर आणि स्केलर काय आहे याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये 9वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पाहू शकतात, वाटल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल. विच ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स, स्पीड, वेलॉसिटी, टाईम, डिस्प्लेसमेंट आर स्केलर अँड विच आर वेक्टर. याचंही उत्तर मी त्यामध्येच तुम्हाला दिलेले आहे, कोणते स्केलर आहेत आणि कोणते वेक्टर आहेत. तर पहा, स्पीड म्हणजे काय. स्पीड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड by an object in a specific time. Cut it. The formula of speed: total distance traveled time upon time required. That is the formula of speed. मग स्पीड म्हणजे काय? The distance traveled in one direction by object in unit time. एखाद्या डायरेक्शननं एखादी वस्तू काय होत आहे, युनिट टाईमनं ट्रॅव्हल करत आहे. इट इज कॉल्ड वेलॉसिटी. तिला काय म्हणतात? वेलॉसिटी. डायरेक्शन कशी पाहिजे? वन डायरेक्शन पाहिजे, एकाच दिशेने पाहिजे. लक्षात. हिअर युनिट टाईम कॅन बी 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर एक्सेट्रा. या ठिकाणी मग हा युनिट टाईम 1 मिनिट असू शकतो, 1 सेकंद असू शकतो, 1 तास असू शकतो, तो काहीही असू शकतो, जर युनिट टाईम म्हणजे एकाच्या स्वरूपात घ्यावं लागतं. इफ लार्ज युनिट आर युज्ड 1 इयर कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ युनिट फॉर टाईम. पण टाईम मेजर करण्यासाठी आपण आणखीनही युनिट वापरू शकतो मोठे, जसं की 1 वीक, 1 इयर हेही वापरू शकतो. पहा, the displacement that occur in unit time is called velocity. युनिट टाईममध्ये जी काय डिस्प्लेसमेंट होते तिला वेलॉसिटी असे म्हणतात. दॅट इज द डेफिनेशन ऑफ वेलॉसिटी. काय? युनिट टाईममध्ये होणारी जी काही डिस्प्लेसमेंट असते तिला वेलॉसिटी असे म्हणतात. तर वेलॉसिटीचं फॉर्म्युला दिलं, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर थोडासा साम्यपणा, सारखेपणा, सिमिलॅरिटीज आपल्याला वेलॉसिटी आणि स्पीडमध्ये पाहायला मिळते. स्पीडमध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे, तर वेलॉसिटीमध्ये डिस्प्लेसमेंट दाखवले आहे. डिस्टन्स माहिती आहे आणि तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहिती आहे. तर तुम्हाला हेही सांगतो, डिस्टन्स हे स्केलर असतं, डिस्टन्स हे स्केलर असतं आणि डिस्प्लेसमेंट हे वेक्टर क्वांटिटी असतं. म्हणून स्पीड ही स्केलर आहे आणि डिस्प्लेसमेंट हे वेलॉसिटी हे वेक्टर आहे. आलं लक्षात? ऑलवेज रिमेंबर द युनिट ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम. स्पीड आणि वेलॉसिटी यांचे युनिट कशा आहेत? सेम आहेत. कशा आहेत? सेम. इन SI सिस्टीम द युनिट इज मीटर पर सेकंद. मग त्या दोन्हीचं युनिट एकच आहे. SI सिस्टीममध्ये मीटर पर सेकंद आहे आणि CGS सिस्टीममध्ये काय आहे? सेंटीमीटर पर सेकंद. स्केलर आहे आणि एक वेक्टर आहे. Speed is related to distance. Dash is related to distance. Speed is related to distance. While the velocity is related to displacement. मात्र velocity काय आहे? Displacementशी related आहे. If the motion is along a straight line, the values of speed and velocity are the same. Otherwise, they can be different. If the motion along a straight line, जर एखादी सरळ रेष आहे, काय अशी एखादी सरळ मार्ग आहे, हा सरळ मार्ग आहे,
तर या सरळ मार्गानं जर एखादी वस्तू जात असेल, एखादी वस्तू काय होत आहे या जात असेल, तर त्यावेळेस मग ज्यावेळेस आपण त्यांची वस्तूची जर स्पीड मोजली आणि वेलॉसिटी मोजली तर ती दोन्हीही कशी असते, सेम असते, बरोबर आहे. मात्र त्याच्यामध्ये जर काही चढ उतार असेल, मागे पुढं असेल, क्रॉस असेल, तर मात्र त्याच्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतो. इफ द मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन द व्हॅल्यू ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर द सेम, अदरवाईज दे कॅन बी डिफर. मात्र याच्यामध्ये थोडासा असा काही बदल असेल, असा मार्ग असेल तर मात्र स्पीड वेगळी असेल आणि वेलॉसिटी वेगळी असेल. वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट दॅट ऑकर इन, आणि वेलॉसिटी म्हणजे काय असते तर एखाद्या वस्तूची युनिट टाईममध्ये होणारी डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलॉसिटी असते. तर अशा प्रकारे आपण स्पीड आणि वेलॉसिटीची थोडी माहिती पाहिलेली आहे. तर इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड डायरेक्शन ऑन वेलॉसिटी. तर स्पीड आणि डायरेक्शनचा वेलॉसिटीवर काय परिणाम होतो तो आपल्याला पाहायचा. यासाठी एक्झाम्पल दिले. सचिन इज ट्रॅव्हलिंग ऑन अ मोटर बाईक. सचिन काय होत आहे, मोटर बाईकवर ट्रॅव्हल करत आहे. एक्सप्लेन व्हॉट विल हॅपन इफ द फॉलोइंग इव्हेंट ड्युरिंग सचिन्स राईड. मग सचिन ज्यावेळेस गाडी चालवतोय, गाडी चालवताना काही त्यासोबत घटना घडत आहेत, तर त्या घटनांचा आपल्याला अभ्यास करायचा आणि काही प्रश्नांची उत्तरे शोधायची. चला पाहूया. What will be the effect on velocity of the motorcycle if its speed increase or decrease but its direction remain unchanged? जर तो एका सरळ मार्गाने जात आहे, काय होत आहे, एका सरळ मार्गाने जात आहे आणि या सरळ मार्गाने जात असताना त्याची स्पीड काय होत असते, कमी होईल किंवा जास्त होईल, मात्र डायरेक्शन चेंज होणार नाही. स्पीड कमी जास्त होईल, स्पीड कशी होईल, कमी जास्त होईल, डायरेक्शन चेंज होणार नाही. त्या टायमाला सुद्धा वेलॉसिटी काय होते, चेंज होत असते. पुढे, इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड. जर तो रस्त्यानं वळत आहे, काय होत आहे, वळत आहे, हा रस्ता आहे आणि हा तो काय होत आहे, रस्त्यानं वळतोय, त्या टायमाला इन केस ऑफ टर्निंग ऑन रोड विल द वेलॉसिटी अँड द स्पीड बी सेम. मग त्या टायमाला टर्न होतोय, काय होतोय, तो टर्न होतोय. विल द वेलॉसिटी अँड स्पीड सेम. वेलॉसिटी आणि स्पीड काय होते, चेंज होते का. जेव्हा डायरेक्शन चेंज होते त्यावेळेस स्पीड चेंज होत नाही, स्पीड चेंज होणार नाही. स्पीड कमी झाली नाही तर चेंज होत नाही, मात्र वेलॉसिटीमध्ये काय होतो, चेंज होतो. म्हणजे टर्न केला तरी काय होतं, वेलॉसिटी चेंज होतो. इफ टर्निंग, थर्ड पॉईंट पाहूया. इफ ऑन अ टर्निंग सचिन चेंजेस डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड. आता काय करतोय, टर्न तर घेतोय, त्यासोबत टर्न घेताना डायरेक्शनही चेंज करतोय आणि स्पीडसुद्धा चेंज करतोय. आता बघा, नुसतं डायरेक्शन चेंज केली तरी वेलॉसिटी चेंज होते, स्पीड चेंज केली तरी वेलॉसिटी चेंज केली आणि इथं तर दोन्हीही चेंज होते, म्हणजे याही ठिकाणी वेलॉसिटीमध्ये चेंज होतो. आलं लक्षात. इट इज क्लिअर फ्रॉम द अबाव दॅट वेलॉसिटी डिपेंड ऑन चेंजेस. It is clear from the above example that velocity depend on speed as well as direction and that velocity changes by. म्हणजे स्पीड आणि डायरेक्शन जर चेंज होत असेल तर वेलॉसिटी सुद्धा काय होत असते, चेंज होत असते. मग स्पीड वेलॉसिटी चेंज होण्यास कोण कोण कारणीभूत आहे. द चेंजिंग द स्पीड while keeping the direction same. काय केलं, डायरेक्शन सेम ठेवली, सरळ रस्त्याने जात राहिली, मात्र स्पीड कमी किंवा जास्त केली तर काय होते, वेलॉसिटी चेंज होते. चेंजिंग द डायरेक्शन while keeping the speed same. स्पीड सेम ठेवली आणि डायरेक्शनच काय केली, चेंज केली, त्यावेळेस देखील वेलॉसिटी काय होते, चेंज होते. अँड चेंजिंग स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन.
या ठिकाणी स्पीड पण चेंज होत असेल आणि डायरेक्शन पण चेंज होत असेल त्यावेळेस सुद्धा वेलॉसिटीवर इफेक्ट होतो, वेलॉसिटी चेंज होते.